मित्रांनो नमस्कार. मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. मित्रांनो, मी आज एका अतिशय वेगळ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहे. ऐकल्यानंतर तुम्हालाही थोडंसं आश्चर्य वाटेल. आश्चर्य वाटावं, नव्हे धक्का बसावा, अशीच माझी इच्छा आहे. विषय सामाजिक राजकीयच आहे. मी राजकीय म्हणणार नाही. मी त्याला सामाजिक राजकीय म्हणेल. आणि ज्या माणसाबद्दल बोलणार आहे, मी ज्या एका माणसांच्या समूहाबद्दल, एका गटाबद्दल बोलणार आहे आपल्यातील. तो गट म्हणजे, तो लोकांचा समूह म्हणजे आपल्या देशातील चांगले शिक्षित, उच्च शिक्षित जे विचार करू शकतात, ज्यांचं काही आपलं स्वतंत्र असं आकलन आहे, बुद्धी आहे, अशा एका अतिशय छोट्या मायनॉरिटी संदर्भात मी बोलणार आहे. हे लोक वेगवेगळ्या जातींचे असतील, धर्मांचे असतील, तो आज इथे मुद्दा नाहीये. त्यांनीही कुणाला मतदान केलं असेल गेल्या निवडणुकीमध्ये. काँग्रेस पक्षाला केलं असेल, भाजपला केलेलं असेल. त्यांनाही कदाचित भाजपच्या काही नीती, काही धोरणं आवडत असतील, काहींना काँग्रेसच्या आवडत असतील. मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे, की खरोखरच आजच्या राजकारणामध्ये जे चाललेलं आहे, ज्या प्रकारे राजकारण केलं जात आहे, ते त्यांना नक्की भावत नाही. म्हणजे उदाहरण म्हणून सांगायचं झालं, तर निवडणूक झाल्यानंतर आणि अधेमध्ये केव्हाही आमदार, खासदार हे ज्या तऱ्हेनं त्यांचा मूळ पक्ष सोडून जात आहेत, पक्षांतर करत आहेत, आपल्या काही आर्थिक आणि राजकीय लाभासाठी. हे पाहू जाता कुठलंही संवेदनशील मन, कुठलाही विचार करणारा माणूस विचलित झाल्याशिवाय राहणार नाही. आणखी थोडंसं आपण जर एक प्रश्न विचारायचा झाला, तर तुम्ही असा विचारेल आपल्या सर्वांना आणि मला स्वतःला, की खरोखरच एखादा आमदार किंवा एखादा खासदार कोणत्या एका राजकीय, सामाजिक, आर्थिक विचारसरणीचा पाईक आहे काय? जर भाजपमध्ये आहे, कारण तो त्या भाजपची नीती, धोरणं त्याला आवडतात म्हणून तो तिथे आहे काय? एखादा आमदार किंवा खासदार काँग्रेसमध्ये आहे, म्हणजे तो काँग्रेसची ध्येय धोरणं मानतो काय? त्या ध्येय धोरणानुसार देश चालावा, असं त्याला वाटतं म्हणून तो त्या पक्षामध्ये आहे काय? असं नाहीये, हे आपण सर्व जाणताच. बहुतेक सगळे आमदार आणि खासदार आपल्या राजकीय आणि आर्थिक लाभासाठी जिथे आहेत तिथे आहेत. अशी अवस्था असताना कुठल्याही पॉलिटिकल, सामाजिक, आर्थिक नीतीबद्दल, धोरणाबद्दल बोलणं म्हणजे एका अर्थानं मूर्खपणाच ठरावा. तर हे विचार करणाऱ्या लोकांना, वाचणाऱ्या, लिहिणाऱ्या लोकांना नक्कीच भावलेलं नाही. म्हणजे मागचं आपल्या महाराष्ट्रातील उदाहरण सांगायचं झालं म्हणजे ज्या तऱ्हेनं एकनाथ शिंदे यांनी अ, शिवसेना पक्ष फोडून त्यातील जवळपास बरेच आमदार फोडून 2/3 पेक्षाही जास्त ते स्वतः मुख्यमंत्री झाले. म्हणजे उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली म्हणून बरंही वाटत असेल काही लोकांना. परंतु हे असं व्हावं, अशा प्रकारे राजकारण व्हावं, असं अगदी मनाच्या कोपऱ्यामध्ये कुण्याही विचार करणाऱ्या माणसाला वाटणार नाहीये. बरं तसं म्हणावं, मी कोणत्या पक्षाची बाजू घेत नाहीये. म्हणजे उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत निवडणूक लढवली आणि निवडणूक झाल्यानंतर ते राष्ट्रवादीसोबत आले. हेही एका अर्थाने गैरच. ह्या अशा वातावरणामध्ये कोणी काय केलं हा आजच्या आपल्या पॉडकास्टचा विषय नाहीये. आपल्या बोलण्याचा विषय नाहीये. आपला विषय आहे, हे सगळं सुसंस्कृत माणूस, विचार करणारा माणूस पाहू शकतो का? आणि तो अगतिक आहे. तो आपलं म्हणणं कुठे मांडू शकत नाही. त्याच्या म्हणण्याला किंमत नाहीये. कारण धार्मिक भावना कॅश करून, जातीवादी राजकारण खेळून, एक बहुसंख्य समाजातील असलेला एक अर्धशिक्षित, अशिक्षित,
समाज उमेदवार आपल्या पाठीमागे करून घेण्यात यशस्वी ठरतात आणि आमदार बनतात, खासदार बनतात. तर अशा वेळी हा जो विचार करणारा माणूस आहे, तो अतिशय विचलित आहे. ही स्थिती बदलणारच नाहीये आणि बदलायची असेल तर कशी बदलेल? काय करता येईल? या संबंधीची सगळी आशा त्यांनी सोडून टाकलेली आहे. राजकारण हे असंच असतं. राजकारणात येणारे लोक असेच असतात. हे असंच राहणार आहे येणाऱ्या कित्येक वर्षामध्ये, काळामध्ये. हे त्यानं कुठेतरी मनोमन स्वीकारलेलं आहे आणि म्हणून तो खिन्न आहे, तो दुःखी आहे, परंतु तो हतबल सुद्धा आहे. ही एक गोष्ट. पण खरोखरच ही स्थिती बदलताच येणार नाही का? ही स्थिती बदलण्यासाठी आपल्याला काही करता येणार नाही का? मला वाटतं की करता येईल. म्हणजे ही कदाचित कवी कल्पना वाटू शकते कुणाला. म्हणजे ही अतिशय दूरस्थ असं काहीतरी फार पॉसिबिलिटी वाटू शकते. अतिशय रिमोट अशी पॉसिबिलिटी. परंतु तरीही आय थिंक देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ होप. आणि काय करता येईल आपल्याला या संदर्भामध्ये? तर हे सगळेच राजकारणी हे केवळ सत्ताकारणी आहेत. हे केवळ तिथे म्हणजे राजकारणामध्ये आपल्या आर्थिक आणि राजकीय लाभासाठी आहेत. त्यांना कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही धोरणाशी काहीही घेणं-देणं नाहीये. हे सगळ्या विचार करणाऱ्या लोकांनी ओळखून एकत्र येणं गरजेचं आहे आणि सगळ्या राजकीय पक्षावर आपले उमेदवार देत असताना त्यांनी चांगले शिक्षित उमेदवार द्यावे, पक्षामध्ये काम केलेले उदाहरणार्थ द्यावे, पक्ष कुठलाही असो, अशा प्रकारचा दबाव या सर्वच राजकीय पक्षावर आणणं शक्य होईल का याची शक्यता जोपासून पाहणं आणि हे करत असताना समाजातील असे लोक ज्यांनी आपली क्रेडिबिलिटी स्थापित केलेली आहे, जे इंटेलिजंट आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत आणि मुख्य म्हणजे ते निस्वार्थी आहेत आणि जात धर्मनिरपेक्ष आहेत. अशा चांगल्या लोकांनी जर काही मनामध्ये आणलं आणि ते एकत्र आले आणि सगळ्याच पक्षावर चांगले उमेदवार देण्यासाठी जर त्यांनी काही केलं, एक दबावगट निर्माण केला, तर मला वाटतं की असं होण्याची नक्कीच शक्यता आहे. तुम्हाला वाटेल की हा भोळा आशावाद आहे, असं काही कुठं होत असतं का? असं कुठं काही झालंय का? परंतु मला नाही वाटत. मला वाटतं की हे शक्य आहे. अर्थात ही लगेच अंमलात येईल, लगेच असं काहीतरी होईल आणि लगेच ती होईल अतिशय सहजपणे असं नाहीये. परंतु मला वाटतं की झोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कमध्ये जे केलं, अगदी ते एकटे रस्त्यावर उतरले. त्यांच्याकडे कुठलाही फंड नव्हता. फंडही त्यांनी लोकांमधूनच जमा केला. म्हणजे एकूणच अमेरिका ही अतिशय भांडवलशाही मानणारी असताना सुद्धा आणि न्यूयॉर्क तर जगातल्या भांडवलवादी लोकांचं, भांडवलदारांची ती एका अर्थानं राजधानी आहे. अशा शहरामध्ये आपला सोशलिस्ट अजेंडा घेऊन ते तिथे गेले. लोकांना ते पटवून दिलं त्यांनी आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना अगदी 1% मत दाखवत होते सगळे मीडिया आणि शेवटी ते अगदी त्यांनी इतिहास घडवला, ते निवडून आले. तर होऊ शकतं हा विश्वास ह्या सगळ्या विचार करणाऱ्या लोकांनी आपल्या अंगी बाळगावा आणि धर्म, जात आणि पैसा यांचे प्रभाव नाकारणारं राजकारण कसं स्थापित करता येईल, त्यासाठी काय करता येईल, हे त्यांनी पाहावं असं मला वाटतं. या संदर्भात आपलं काय मत आहे? आपल्याला काय वाटतं? याचाही आपण विचार करावा आणि कमेंटमध्ये त्या संदर्भानं आपलं मत मांडावं. या संदर्भात आपण पुन्हाही बोलू. हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.